अ, खूप काही चाललंय त्या चित्रपटाच्या मागे. आताच मला कळलं, की काहीतरी केसेस टाकलेत पुण्यामध्ये. कारण दुसरा टीझर लॉन्च झालाय आणि 2 ऑक्टोबरला रिलीज आहे फिल्म. तेव्हा मला फोन आला, तर मी म्हटलं, "आधी मी ते चेक करते, मग मी बोलते ह्या विषयावर." कारण मला असं वाटतं, की माझ्यावर केस करणं हे चुकीचंच आहे. आधीच ऑलरेडी तुम्ही 25 करोडचा दावा ऑलरेडी टाकला होता. त्यात परत काल टीझर आल्यानंतर परत तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये एफ-आय-आर केली असं ऐकलंय. सो मला असं वाटतं, की हे करणं सांगतंय, की आपण कुठेतरी चुकलोय. ते केलं नाही पाहिजे होतं आणि मी खूप रिस्पेक्टफुली बोलतेय, खूप रिस्पेक्टनी उत्तर देते, की एक कलाकार म्हणून सांगते, कलाकाराला कला सादरी करताना तो अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास करूनच ती सादर करते. तुम्ही न बघता तुम्ही हे जे पाऊल उचललंय ते चुकीचं उचललंय. ह्याचा ह्याचा जो लाफा आहे तुम्हाला चित्रपट आल्यानंतरच कळणार आहे. त्याच्याशिवाय कळणार नाही. तुम्हाला काही करू दे त्यासाठी मी सज्ज आहे. मी आत्ताच म्हटलं मीनाक्षी ताईला, की असं-असं झालंय. मला घेऊन तर नाही ना जाणार. ते म्हणले, "असं काही नाही होणार." पण मला माहिती नाही आता मी बाहेर गेल्यानंतर कळेल मला काय आहे ते. बघू काय होतंय. नाही मी मी काय बातचीत करू या विषयावर? मी काय चर्चा करू याच्यावर? मला वाटतं मी काम केलेलं आहे. मी एक कलाकार म्हणून कला सादर केली आहे आणि ते तुम्ही बघितल्याशिवाय तुम्ही स्वतःहून सोडून घेताय, की ती मी आहे, ती मी आहे, ती मी आहे. तुम्ही बघा तर काय आहे? काय दाखवलंय काय? चित्रपट बघितल्याशिवाय तुम्ही कशाला आरडाओरडा करताय? तुम्ही न बघता काय बोलताय? आधी बघा तर खरं. मग तुम्ही बोला ना. अजून सेन्सॉर नाही झाला चित्रपट. उद्या सेन्सॉर होईल, काय होईल? सेन्सॉर करताना तुम्ही आत्ता हा त्रास देताय, सेन्सॉर करताना किती त्रास देणार आहात? त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला म्हणतात ना, हे सगळं गोष्टीला हा अंधाराला बाजूला करत तो चित्रपट 2 तारखेपर्यंत पोहोचतोय. आता दुसरा टीझर ऑन झालाय. बघू काय होतंय.